नमस्कार. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनुषंगाने पाऊस हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि पाऊस अद्यापपर्यंत करमाळा तालुका असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र इथे वरून राजा काहीसा रुसलेला दिसून येतो. परंतु शेतकऱ्यांसाठी एक वरदायिनी ठरणारा विषय जर म्हटलं तर विहीर असते आणि विहिरीच्या पाण्यावर शेतकरी कसा बसा शेती पिकांना कुठेतरी थोड्याफार प्रमाणात जगवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याच विहिरी ज्या गरजू शेतकरी आहेत ह्या गरजू शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून पंचायत समितीच्या माध्यमातून मंजूर केले जातात. परंतु ह्या विहिरी मंजूर करत असताना खरंच ह्या विहिरी प्रामाणिकपणे मंजूर केल्या जातात का आणि खरंच त्या विहिरी पूर्ण झालेल्या असतात का आणि ह्या विहिरींच्या माध्यमातून खरंच शेतकऱ्यांना फायदा कितवत होतोय का खरंच यामध्ये आर्थिक देवाणघेवाण करून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येतोय. असे अनेक प्रश्न आहेत. मग आता करमाळा तालुक्यामध्ये ज्या 100 पेक्षा म्हणजे 109 गावांच्या आसपास जी गावं आहेत त्यामध्ये करमाळा पंचायत समितीच्या माध्यमातून किती प्रमाणात विहिरी मंजूर झालेल्या आहेत, किती विहिरींचं काम पूर्णत्वास आलेलं आहे आणि ह्या पूर्णत्वास आलेल्या विहिरीच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय हे पाहणं तितकंच गरजेचं असतं. परंतु आता सध्या आपल्यासोबत वीट ग्रामपंचायतीचे सदस्य हेमंत आवटे आहेत, जे त्यांच्या गावामध्ये अशा काही एक अनधिकृतपणे विहीर पूर्णत्वास झाल्याची दुसऱ्या विहिरीजवळ जाऊन कुठेतरी फोटो काढलाय आणि त्या ठिकाणचं अनधिकृतपणे विहीर झाल्याची या करमाळा पंचायत समितीमध्ये तशा प्रकारची नोंदणी करून त्या विहिरीचे फोटो सुद्धा अपलोड करून त्याची जी काय असेल ती बिलं सुद्धा सर्व काढलेली आहेत. असा एक मोठा गंभीर प्रकार या ठिकाणी हेमंत आवटे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत यांनी उघडकीस आणलेला आहे. आता आपण नेमकं त्यांच्याकडनं हा सर्व प्रकार नेमका काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आवटे साहेब, नेमकं तुम्ही करमाळा पंचायत समिती येथे एक निवेदन दिलेलं आहे, ते निवेदन नेमकं कशा संदर्भातलं आहे, काय त्या निवेदनामध्ये आपण नमूद केलेलं आहे? नमस्कार, मी हेमंत आवटे, ग्रामपंचायत सदस्य वीट. आमचं रोजगार हमीच्या योजनेअंतर्गत विहिरीचं काम चालू आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी चालू आहे. ते वीटमध्ये बी मला वाटतं 40-50 विहिरी झाल्या असतील आणि त्याचं एक काम चालू असताना एक विषय काय झाला की लोकांचे समजा लोक आम्हाला बोलतात नाही बिलं कधी निघते आणि विहिरीचे काय होईल. समजा त्यासाठी आम्ही पाठपुरावा ही पंचायत समितीत करतो, पण तिथले अधिकारी सांगतात की बाबा महिना लागेल, काम पूर्ण झाल्यानंतर बी महिना लागेल, 2 महिना लागेल, 4 महिना बिल निघण्यासंदर्भात, पण ते लवकर बिल निघत नाही. तर असाच एक प्रकार मागच्या 4-5 दिवसाची आमची ग्रामपंचायतची मासिक मिटिंग असताना एक पंचायत समिती मार्फत 4 विहिरींची बिलं तिथं आली. तर ते 4 विहिरीपैकी 5 विहिरींची बिलं आली. तर 5 विहिरीपैकी 4 विहिरींचं काम पूर्ण झालं आणि एका विहिरीचं काम पूर्ण झालेलं नव्हतं. तर मी तिथं सांगितलं की ह्या विहिरीचं कामच झालं आणि बिल कसं काय निघलंय. समजा विषय काय की बाबा पूर्ण विहिरी झाली तरी बिल निघत नाही, हे विहिरीचं काम काहीही झालं नसताना बिल कसं काय निघले. त्याच्यामार्फत आम्ही BDO साहेबांना एक अर्ज केला काल की बाबा हे असं चुकीचं झालंय. तर तिथं आम्ही चौकशी करावी यासाठी अर्ज केला व या ठिकाणी चौकशी करण्यासाठी अर्ज केला. तर आम्ही ग्रामपंचायत मार्फत बघितलं तर 20 काहीतरी 2/6/26 ला काहीतरी पेमेंट आलंय. तर त्यांनी ह्यांनी जिओ टॅगिंग मध्ये फोटो काढलाय. त्या जिओ टॅगिंग मध्ये फोटो 8/11/26 असे काहीतरी तारीख येते. मग 8/11/26 आणि पुढे तारीख आहे. मग साहेब लोकांनी बघितलं नाही का ह्या गोष्टी, तर काय त्यांचं समजा काय लागेबंदी किंवा आर्थिक व्यवहार झालाय का लाभार्थी आणि अधिकारी, हे आमची चौकशीची मागणी. आम्ही 4 दिवस झालं सांगितलंय की बाबा हे असं होतंय, ह्यांचा पंचनामा करा, पण कुठलाही आजपर्यंत पंचनामा करायला तिथं अधिकारी आलेला नाही. पण आमचं काय म्हणणं आहे की लोक आम्हाला नाव ठेवणार. मी एक लोकप्रतिनिधी समजा गावातला, तर समजा एखाद्या बोगस विहिरीचं बिल काढलं तर बाकीचे लोक ज्याची विहिरी राहिल्यात ती म्हणणार नाही की बाबा तुम्ही ही तुमच्या जवळचं असल्यामुळे ह्याचं बिल काढलं आणि आमचं का काढत नाही. त्यामुळे मी त्या क्षणी विरोध केला. BDO साहेबांना एक अर्ज दिला आणि तहसीलदार साहेबांना अर्ज दिला, पंचायत समिती सभापतींना अर्ज दिला, सोलापूर जिल्हा परिषद मध्ये CO साहेबांना बी एक अर्ज दिलाय. आणि ही तात्काळ ही काय झालंय की नेमकं बाबा तुम्ही चुकून ही झालंय का किंवा तुम्ही काय लागे बांधे आर्थिक व्यवहार केले हे आम्हाला कळू द्या. आणि हे आम्ही अर्ज दिल्यानंतर मागच्या 4 दिवसाखाली अर्ज दिल्यानंतर त्यांनी त्या लाभार्थीला सांगितलं की ही आता काहीतरी अडचणीचा विषय होतोय, त्याच्यामुळे तुम्ही अर्जंट काम चालू करा. तर त्यांनी आता युद्ध पातळीवर काम चालू केलंय त्या बांधकामाचं.
पण ही चुकीचं होतंय ना. मग हे असं किती विहिरी झाल्यात कारण तालुक्यात असं तुम्ही बोगस बिलं काढताय किंवा सामान्य शेतकरी असेल किंवा लाभार्थी वंचित घटकातला एखादा नागरिक असेल तर तिथं किती हेलपाटा मला माहिती किंवा एखाद्या कागदासाठी त्याला किती असंख्य हेलपाटा घालावं लागतात तरी सुद्धा होत नाही काम की महिन्याने होईन 2 महिने तुम्ही एखादं समजा बोगस बिल काढताय हे आमच्या डोळ्यासमोर आल्यामुळे आम्ही बोललो. पण समजा आमच्या डोळ्यासमोर असं तुम्ही किती जणांचं केले हे आम्हाला या ठिकाणी हे सांगायचंय. आणि लवकरात लवकर समजा उद्या आज तारीख मला वाटतं बीडीओ साहेबांना आम्ही 4 दिवस झाला अर्ज दिलेला. 4 दिवसात त्यांनी आज सुट्टी काय ते 2 दिवसात त्यांनी काय दखल घेतली नाही. उद्यापर्यंत आम्ही वाट बघू नाहीतर आम्ही पंचायत समिती समोर एक उपोषणाला बसणार आहे परवा बसणार की आमचा अधिकार आहे आणि चुकीला चुकी म्हणलं पाहिजे किंवा बरोबरला बरोबर म्हणलं पाहिजे की या ठिकाणी मला एवढं सांगायचं. 28 तारखेपर्यंत 28 तारखेपासून तुम्ही उपोषणाला बसणार आहे? हो 28 तारखेपासून आम्ही उपोषणाला बसणार आहे. त्या संदर्भातलं काय आपण निवेदन आज द्यायचंय. आता आज निवेदन देतो सगळ्यांना समजा तहसीलदार साहेब असतील किंवा माने साहेब असतील PI यांना निवेदन देऊन आम्ही उद्यापर्यंत जर कारवाई काय नाही झाली तर आम्ही तुम्ही आता कसं माहिती प्रत म्हणून गट विकास अधिकाऱ्यांना देणार आहे का आता सध्या? हा माहितीच तो गट विकास आणि पोलीस आता तुम्ही जे सदरचा जो विषय उचललेला आहे हा विषय गंभीर आहे परंतु या विषयाच्या अनुषंगाने आपल्या ग्रामपंचायतीतील किती सदस्य आपल्या सोबत आहेत किंवा आपल्या गावातील काही नागरिक आपल्या सोबत आहेत का ह्या मुद्द्याला धरून? आता विषय काय झाला लोकांना माहित नव्हतं आमच्या वस्तीचा विषय असल्यामुळे मला ते माहित झाला की आणि ही जर मी समजा येस म्हणलो असतो तर बाकीच्या लोकांनी मग ही केलं असतं की तुम्ही कसं काय तुम्हाला कळत नाही का तुम्ही ग्रामपंचायत सदस्य तुम्ही चुकीचं काम कसं काय केलं त्याच्यामुळे मी तिथं विरोध केला. बाकीच्या लोकांना माहित नव्हतं पण आमचे 13 सदस्य असतील किंवा सरपंच असतील ही सगळी बॉडी म्हणजे समजा एखादं चुकीचं काम होत असलं तर ते चूक म्हणणारीच आहे त्यामुळं त्यांच्या बी कानावर घातले ते बी उद्या समजा आवाज उठवतील असं मला वाटतं. सदरच्या ह्या सर्वच प्रकारासंदर्भात तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही गटविकास अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिल्याचं आपण सांगितलं तरी गटविकास अधिकाऱ्यांनी त्यावेळेस काय त्यांची भूमिका जाहीर केली किंवा त्या संदर्भात आपल्याशी काय चर्चा केली होती? निवेदन देण्यासाठी त्यांच्याकडे गेलो ती म्हणले तुमचं रीतसर तुमचं नाव टाकून एक अर्ज द्या. विषय कसा असतो त्यांना वाटलं की बाबा समजा गावातला विषय ही समजा कशाला देतात पण आम्ही रीतसर समजा चूक होते म्हणल्यावर रीतसर आम्ही आमचं नाव टाकून अर्ज दाखल केला आणि त्यांना सांगितलं की पंचनामे ही करा. मी काल बी आलतो पंचायत समितीत मला वाटतं बीडीओ साहेब रजेवर गेलते काल तरी ते त्यांचा चार्ज वगैरे कोणाकडे दिला असं त्यांना समजा बोललं की बाबा तुम्ही काहीतरी त्यांचे नाव आहे मला लक्षात येत नाही त्यांना सांगितलं की तुम्ही पंचनामा लवकर करा. पण मला असं वाटतं की मी अर्ज दिल्यानंतर इथलेच कुठल्या तरी साहेब लोकांनी त्यांना सांगितलं लाभार्थीला की बाबा तुम्ही फास्ट समजा ह्यात समजा अडचणी आमची बी येऊ शकते किंवा ही होईल त्यामुळे फास्ट तुम्ही हे बांधकाम चालू करा. त्यामुळे आता तुम्ही गेलात किंवा हे केलं तरी ती बांधकाम चालू आहे आणि 2-3 दिवस काय बांधकाम होत नाही. म्हणजे बांधकाम होण्याआधीच हे सर्व पूर्ण बिल मंजूर झालेलं आहे? हा बांधकाम चालू म्हणजे व्हायच्या आधी ही पूर्ण बिल मंजूर झालं. ह्याच्यावर माझ्याकडे सगळी काय हे तारीख आहे समजा 22/5/26 2/6/26 ला बिल आले 20,000 30,000 आणि 18,000 जवळपास 70,000 रुपयाचं की त्यांनी बोगस बिल समजा जोडल्यात की कुठले समजा बिल तिथं कुठलंही काम झालेलं नाही. आणि ही जिओ टॅगिंगचा फोटो आहे ही जिओ टॅगिंगचा फोटो ह्यात ही जिओ टॅगिंगचा फोटो आपण ज्यावेळेस काढतो त्यावेळेस तारीख कुठलीच चुकत नाही ही एडिट केलेलं आहे. ह्याच्यावर तारीख तुम्ही बघत असला तर 8/11/26 आणि पुढे त्या तारखेचं ह्यांच्याकडे फोटो दिला आणि ह्यांनी न बघता किंवा बघून त्यांचं काय असेल तर ठरल्याप्रमाणे झालं असलं त्यांनी बिल काढलं. चुकीचं आहे ना. सदरचे जे आपण फोटो दाखवता या फोटोमध्ये जे संबंधित शेतकरी आहेत ते पूर्ण झालेल्या विहिरीपाशी उभा आहेत मग ती विहीर त्यांची आहे का नाही? नाही त्यांची विहीर नाही दुसऱ्या विहिरीपाशी कुठले तरी उभा आहेत आणि खालचं ते जिओ टॅगिंगचं ह्यांनी ती चिटकिवले कशामुळे चिटकिवले म्हणतो जिओ टॅगिंगचा आपण ज्यावेळेस फोटो काढतो त्यावेळी ती चुकत नाही तारीख वगैरे अॅक्युरेट आहे ती सगळं. तर ह्या जिओ टॅगिंगच्या फोटोमध्ये 8/11/26 अशी तारीख आहे म्हणजे आणि पुढे तारीख आहे आणि तरी साहेब लोकांनी पैसे कसे दिले? मग आता सध्या ती विहिरीची स्थिती काय आहे? आता सध्या बांधकाम ही कुठल्याही प्रकारचं विहिरीचं झालेलं नाही. आता सध्या चालू आहे. लेटेस्ट तुमच्याकडे काय तसा फोटो आहे का? हो आहे की आमच्याकडे फोटो आहेत. ही जिओ टॅगिंग मध्ये आम्ही फोटो काढलेत. ह्याच्यावर तारीख आहे 24/8/26 असा फोटो आहे. कुठलंच ही काम झालेलं नाही. ही फोटो आणि हे फोटो बघा तुम्ही दोन अधिकाऱ्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की आता ह्यात आम्ही अडचण येऊ शकतो त्यामुळे तुम्ही फास्ट काम करा तर त्यांनी चालू केले. पण आम्ही गप बसणाऱ्यापैकी नाही एखादी गोष्ट चुकीची होती तर आम्ही ती 100% त्याला विरोध करणार आहे. त्यामुळं 2 दिवस त्यांची वाट बघू समजा आज आणि उद्या त्यांनी जर रिस्पॉन्स नाही दिला किंवा पंचनामा नाही केला बीडीओ साहेबांनी तर आम्ही परवा दिवशीपासून पंचायत समितीच्या ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे. आपले काय प्रमुख काय मागणी असणार आहे?
नाही ह्यात काय लाभार्थ समजा अधिकारी कुठले दोषी असतील किंवा अधिकाऱ्यांनी काय 2 नंबर केलंय का, पैसे देवाणघेवाण केली का, आता त्यांनाच माहिती ना. समजा अधिकाऱ्यांनी समजा बीडीओ साहेबांनी ती चौकशी केली पाहिजे पूर्ण गोष्टी. समजा लाभार्थी दोषी, अधिकारी दोषी, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. दुसरं वीट गावातील हा एक मुद्दा आहे, परंतु करमाळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये असे प्रकार घडून येत असतील. ह्या संदर्भात आपली काय भूमिका असणार आहे का? मला वाटतं आता समजा मी ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे समजा मी तिथं मिटिंगला, आमची मासिक मिटिंग चालू होती, हा त्यामुळे प्रकार विषय निघाला, उघडकीस आला. समजा मी तिथं नसतो, गैरहजर असतो, तर समजा बाकीच्या सदस्याला बी माहिती असेल नसेल, कुणाला काय माहिती समजा बरोबर. कुणी बांधलंय किंवा काय. मग असं समजा किती जणांना केलंय समजा करमाळ किती विहिरींसाठी तालुक्यात करमाळ अधिकाऱ्यांनी तालुक्यात- अशा प्रकारे किती हा समजा आता आपल्याला माहित नाही ना, ते त्यांनी ती चौकशी करावं. समजा हम्म. कुठं केलंय का किंवा काय समजा बिलं काढलेत का, की त्यांनी चौकशी केली पाहिजे असं माझं म्हणणं आपल्या त्या उपोषणाचा हा मुद्दा असेल. आहे. 100% उपोषणाचा मुद्दा असेल. आम्ही 28 तारखेपासून सकाळी उपोषणाला बसणार. उद्या त्यांनी दखल नाही घेतली, समजा जे अधिकारी असतील किंवा लाभार्थी असेल, कोण त्यांच्या गुन्हा दाखल करा किंवा जे चुकीचं झालंय त्याला कारवाई झाली पाहिजे. ती जर नाही झाली तर आम्ही मंगळवारपासून 28 तारखेपासून आम्ही इथं सकाळी उपोषणाला बसणार.